जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर 47. आणि आजचा हा ब्लॉग शॉर्ट ब्लॉग आहे. हा ब्लॉग फक्त एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी या हेतूने हा बनवला आहे. मित्रांनो, आपण आता पोचलो आहे स्काय सिटी मॉलच्या पार्किंगपाशी आणि आपण बघू शकतो इथे शील्ड एक्स म्हणून हे शॉप आहे. सर, मला हेल्मेट क्लीन करायचं. नाही फक्त एवढंच आहे. आता ते हेल्मेट क्लीन करून देतील आपल्याला पूर्णपणे. नाही, फक्त 99मध्ये. आणि जर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा स्काय सिटी मॉल, बोरिवली ईस्टमध्ये. हायवेला लागूनच हा मॉल आहे. बघा, ते दादा आता पूर्ण हेल्मेट क्लीन करत आहेत. दादा, हे हेल्मेट साफ करायला किती वेळ लागतो? 4-5 मिनिटं. 4-5 मिनिटात पूर्ण हेल्मेट पूर्ण साफ होऊन जातं. दादा, हे हेल्मेट साफ करायचे फायदे पण सांगा. फायदे म्हणजे जे जम्स असतात त्याच्यामुळे कसं घामामुळे आतमध्ये जम्स वाढतात. त्याच्यात जे जम्स वाढल्याने कसं ते आपल्या हेअर प्रॉब्लेम होतं, आपल्याला हेअरफॉल आहे. हेअरफॉल होतं आणि त्या डॅन्ड्रफचं प्रमाण वाढतं. बरोबर. त्याने स्किनला पण कधी कधी त्रास होतो, म्हणजे खाज जास्त उठते. हां, बरोबर बरोबर ते कसं हे सॅनिटाईज केल्याने ना त्याचा परिणाम जरा कमी होईल. बरोबर. जे डॅन्ड्रफ होणं आणि ते बाळ केस निघून जाणं हे कमी होणार. ते जर 2 महिन्याने जर केले, 2 महिन्यांनी एकदा केला तर पुढं क्लीन तुमचं हेल्मेट पण चांगलं आणि तुमचं हेल्थ पण चांगली राहणार. आणि आपल्या रायडर लोकांसाठी तर एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. कारण की आपल्याला एवढा वेळच नसतो की हेल्मेट पूर्ण क्लीन करायला. सो इकडे यायचं बोरिवली ईस्टमध्ये स्काय सिटी मॉलच्या खाली हे बेसमेंटला पार्किंगमध्ये. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. आणि पार्किंगमध्ये यायचं आणि इथे शील्ड एक्स म्हणून हे दादांचं दुकान आहे. तिथे हेल्मेट फक्त 99मध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये पूर्ण हेल्मेट क्लीन करून मिळेल. हार्डली 4 ते 5 मिनटं लागतात. आणि हे बघा, टायमिंग पण लिहिलेलं आहे. बघा, इकडे टायमिंग पण लिहिलेलं आहे. इंबीचं एवढं प्रोसेसमध्ये पूर्ण होतं. हे बघा, आतमधले जम्ससाठी जे उरलेले आहेत ते क्लीन करते, हीट करतं पुरा त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर तिसरं प्रोसेस आहे या पुरा होईल. तिसरं आहे ना फॉगिंगचं, ते खूप होईल. हां हां. ते दिसेल घाण वास आहे ना, ते पुढं काढलं जातं. घाण वास नाही, ओके. घामाचा वास येतो. ओके ओके पुढं क्लीन केलं जाणार. ओके. ते फ्यूमनी पुढं ते घेतो की सगळं. अच्छा. त्या चौथी प्रोसेस, शेवटची प्रोसेस असते. हां. त्या चौथी हो भाई साहब, हेल्मेट बघा. हेल्मेट तर असा निघाला आहे की विचारू नका. आता बघा, हेल्मेट एकदम क्लीन झालं आहे. एकदम असं नवीनसारखं वाटतं आहे. थँक्यू दादा. थँक्यू. थँक्यू सो मच.